हॅलो एव्हरीवन, वेलकम टू इंदोन अकॅडमी. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण फिलॅरियासिस हा जो नेक्स्ट टॉपिक आहे आणि जर जे वेक्टर बॉर्न डिसीजेस आहेत त्याच्यामधला हा लास्ट टॉपिक आहे, ज्याच्यामध्ये आपण याचे इंट्रोडक्टरी पार्ट बघतोय, सिम्पटम्स, पॉझिटिव्ह एजंट्स आज आपण पाहणार आहोत, लाईफ सायकल पण बघूया. तर याच्यामध्ये बघा, ज्या पद्धतीने आपण बघितले की बाकीचे डिसीजेस ज्याचे वेक्टर बॉर्न डिसीजेस होते, वेक्टर बॉर्न, पण याच्यामध्ये एक्झॅक्टली होणार काय एकदा बघा. This filaria is a parasitic disease caused by microscopic thread-like roundworm. लक्षात ठेवा, आता इथे जो पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम आहे तो कसा आहे, एक पॅरासाइटिक आहे, म्हणजे एक पॅरासाइट जो वर्म लाईक आहे, राऊंडवर्म सच ॲज वाउचेरिया बॅनक्रॉफ्टी. याचं नाव लक्षात ठेवा, वाउचेरिया ब्रॅनक्रॉफ्टी. ही जी वर्म आहे, जो फिलॅरिया जो होणार आहे तो कशामुळे होणार आहे, वायचेरिया ब्रॉनकॉफ्टीमुळे, विच प्रायमरीली टार्गेट्स द ह्युमन लिम्फॅटिक सिस्टीम. ओके, त्याच्यामध्ये टार्गेट काय आहे, लिम्फॅटिक सिस्टीम. बघा इथे लिम्फॅटिक सिस्टीम जी आपल्या बॉडीमध्ये आहे, तर ही काय काम करते, ड्रेनेजचं काम करते. जे बॉडीमध्ये वेस्ट आहेत ते रिमूव्हलचं काम करणार आहेत लिम्फॅटिक सिस्टीम. जी सेल्स किल होतात, इन्फेक्शन्स आहेत, बॉडीच्या बाहेर या लिम्फॅटिक सिस्टीमद्वारे रिमूव्ह केले जातात आणि इम्युन सिस्टीमचं किंवा इम्युन सिस्टीम या लिम्फॅटिक सिस्टीमचा इम्युन फंक्शनिंगसाठी खूप इम्पॉर्टंट रोल असतो. तर हे वाउचेरिया ब्रॉनकॉफ्टी कशाला टार्गेट करणार आहे, लिम्फॅटिक सिस्टीम वरती हे टार्गेट करतात. नाउ दिस इज प्रायमरीली ट्रान्समिटेड टू ह्युमन्स थ्रू बाइट्स ऑफ इन्फेक्शियस मॉस्किटो. आता आपण जसं मलेरिया पाहिलं, डेंग्यू, चिकनगुनिया, याच्यामध्ये मॉस्किटो बाईट करत होता, राईट. मलेरियाच्या केसमध्ये प्लाझ्मोडियम होता. ओके, जो काय होता, प्रोटोझोनल डिसीज, जो प्रोटोझोनद्वारे प्लाझ्मोडियम ट्रान्समिट केला जातो फ्रॉम इन्फेक्टेड मॉस्किटो टू ह्युमन्स. ओके, तर मलेरियाच्या याच्यामध्ये प्लाझ्मोडियम ट्रान्समिट होत होता. आता जो फिलेरिया आहे, फिलेरियामध्ये ही वर्म ट्रान्समिट होते. ओके, लक्षात ठेवा, हे कॅरी द लार्वल फ्रॉम द पॅरासाइट. Once inside the body, the larvae migrate to lymph vessels where they mature into adult worms and can live for several years. बघा इथे एखाद्या व्यक्तीला जर याचं इन्फेक्शन झालंय, आता होणार कसं आहे, मॉस्किटो बाईट मुळेच, म्हणजे जी मॉस्किटोच्या बॉडीमध्ये आपण बघूया ती लाईफ सायकल, त्याच्यामध्ये कशा स्टेजेसमध्ये ती वर्मच्या म्हणजे मॉस्किटोच्या आतमध्ये ती वर्म डेव्हलप होणार आहे, त्यांचे पण इन्स्टाज आहेत, काही स्टेजेस आहेत, ते बघूयात आपण. पण जी ट्रान्समिट होती ती एक वर्म आहे. आतापर्यंत व्हायरस होता, प्लाझ्मोडियम होता, पण इथे असणारे वर्म ट्रान्समिशन, या वर्ममुळे काय होणार आहे, आपल्या बॉडीमध्ये फिलॅरियास डेव्हलप होणार आहे. हा कुठे डेव्हलप होतो, लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये. जसं मलेरियामध्ये बघितलं, ते आपल्या लिव्हरवरती हे करतील, इन्फेक्शन कॉज करतील, मग आरबीसीज कडे जातील, मग ते ब्लडमध्ये रिलीज होतात. चिकनगुनियाच्या याच्यामध्ये बघितलं होतं आपण, ते सायनॉप्टिक फ्लुइड मध्ये जे लेग्स असतात, आपले बोन्स असतात, या फ्लुइड मध्ये ते डेव्हलप होतात किंवा तिथे ते मॅच्युअर होणार आहे. पण याच्यामध्ये फिलॅरियसच्या याच्यामध्ये ते लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये किंवा लिम्फ वेसल्स मध्ये डेव्हलप होतात. याच्यामध्ये बघा, मेनी इन्फेक्टेड इंडिव्हिज्युअल्स रिमेन असिम्प्टमॅटिक. एकदाच बाईट झाल्यानंतर इन्फेक्शन होणार का, तर नाही. तर त्यांच्या बॉडीमध्ये ज्यावेळेस एकदा त्यांना असा, इथे मॉस्किटो पण वेगळा आहे. आतापर्यंत एडिस मॉस्किटो किंवा अॅनोफिलीज मॉस्किटो, इथं मॉस्किटोचं नाव सुद्धा मी तुम्हाला पुढच्या स्लाइड्स मध्ये सांगेल. पण इथं जो मॉस्किटो बाईट केल्यानंतर तोच स्पेसिफिकली काय करणार आहे, ट्रान्समिट करतो अशा टाईपचं वर्म इन्फेक्शन जे पॅरासिटिक आहे. तर याच्यामध्ये ते वर्म आपल्या बॉडीमध्ये खूप टाइम पर्यंत राहतं, लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये डेव्हलप होतं, पण असिम्प्टमॅटिक राहतं, लगेच सिम्पटम्स दाखवत नाही, खूप वर्षांपर्यंत पण ते असिम्प्टमॅटिक राहू शकतं. ओके, हिडन डॅमेज टू लिम्फॅटिक वेसल्स अँड युजली डिस्टर्ब फ्लुइड ड्रेनेज. आता बघा, आपल्या बॉडीच्या बाहेर मी म्हटलं ड्रेनेजचं मेकॅनिझम फॉलो करतं. जे इन्फेक्टेड सेल आहे, लिक्विड्स आहे, फ्लुइड्स आहेत आपल्या बॉडीमध्ये, ते या लिम्फॅटिक सिस्टीमद्वारे आपल्या बॉडीच्या बाहेर काढले जातात. पण जर लिम्फॅटिक सिस्टीमच काम करणार नाही तर काय व्हायला लागतं, हे फ्लुइड आहे जे आपल्या बॉडीमध्ये, ते बाहेर काढलं जात नाही आणि बॉडीमध्ये सॅच्युरेट व्हायला लागतं. म्हणजे लिम्फॅटिक सिस्टीम इव्हेंच्युअली डिस्टर्ब्स फ्लुइड ड्रेनेज. हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे.
फ्लुइड ड्रेनेज हे प्रॉपर होणार नाही, आपल्या बॉडीमध्ये फ्लुइडचं अक्युम्युलेशन व्हायला लागेल. नाउ दिस लीड्स टू क्रोनिक कंडिशन्स लाईक लिम्फेड एडिमा. लिम्फ आहे जे लिम्फ बाहेर फेकलं जातं, पण इडिमाच्या याच्यामध्ये काय बघितलं होतं आपण? इडिमा म्हणजे काय? स्वेलिंग. ओके, स्वेलिंग होणार आहे आणि याच्यामध्ये लिम्फ या टिश्यूज मध्ये सॅच्युरेट व्हायला लागतं. ओके, तो जो लिम्फ आहे तो आपल्या बॉडीमध्ये सॅच्युरेट होतो मोस्टली. ते कुठे? लिम्स मध्ये. लिम्स आपले हात किंवा पाय, कोणाच्या केसेसमध्ये ते जेनायटल ऑर्गन्स आहेत यांच्यामध्ये पण हे लिम्फ डेव्हलप व्हायला लागतं. काही टाइम नंतर ते काळे दिसायला लागतात आणि टफ होती स्किन. तर याच्यामध्ये त्यांना काय म्हटलं जातं? एलिफंटॅसिस. ओके, एलिफंटॅसिस त्याला म्हटलं जातं. तर लक्षात घ्या, हे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, फर्स्ट स्लाइड इंट्रोडक्शनचीच याच्यानंतरच तुम्हाला समजतं सिम्पटम्स काय असू शकतात. जर एकदा इंट्रोडक्टरी पार्ट कळला, पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम कशामुळे होत आहे, वेक्टर काय आहे, त्याच्यामुळे कोणत्या सिस्टीम वरती इम्पॅक्ट करणार आहे, याच्याद्वारे तुम्ही काय करू शकता? सिस्टीम याच्यामध्ये सिम्पटम्स तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. डायग्नोसिस, मेथड्स आणि ट्रीटमेंट या तिन्ही पण गोष्टी तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. तर ज्यावेळेस हे काय बोलतात, वर्म आपल्या बॉडीमध्ये इन्फेक्ट करते लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये, तिथे वाढणार येते, त्याच्यानंतर ते काही ड्रेनेज मेकॅनिझम बॉडीमधून जे होत आहे ते प्रॉपर होऊ देत नाही, ज्याच्यामुळे काय होतंय? लिम्फ इडिमामध्ये स्वेलिंग, लिम्फ आपल्या बॉडीमध्ये सॅच्युरेट व्हायला लागतो आणि खूप जास्त प्रमाणामध्ये बॉडीमध्ये साठतो. ओके, तर त्याच्यामध्ये इन्फेक्शन कुठे दिसायला लागतं? स्किन थिकनिंग कुठे होती? लिम्स मध्ये होतीये, तुमच्या पायांमध्ये, हातांमध्ये किंवा जेनायटल्स, जे काही जेनायटल ऑर्गन्स आहेत त्याच्यामध्ये यांचं सॅच्युरेशन व्हायला लागतं आणि ते खूप जास्त स्वेलिंग दिसते त्यांच्या बॉडीमध्ये. ओके, तर त्याला म्हटलं जातं की हत्ती रोग, पाय हत्तीसारखे सुचतात, हात हत्तीसारखे सुचतात, तर त्यालाच म्हटलं जातं एलिफंटॅसिस. ओके, तर याच्यामध्ये बघा, इथे एक डायग्राम आहे ज्याच्याद्वारे तुम्हाला समजू शकतं. एकदा हा जो स्टेज आहे हा तुम्हाला लगेच समजणार नाही. ओके, हा जो इथपर्यंतचा स्टेज आहे तो आपण लाईफ सायकल मध्ये एक्सप्लेन करते मी. पण फक्त ज्यावेळेस एक मॉस्किटो आहे, मॉस्किटोच्या आतमध्ये त्याच्या डेव्हलपमेंटलच्या स्टेजेस मी तुम्हाला पुढे सांगते, पण मॉस्किटोच्या आतमध्येही वर्म असणार आहे. वर्म काय करते? ज्यावेळेस मॉस्किटो बाईट करेल काही इन्फेक्टेड म्हणजे एका पर्सनला, तर त्याच्या बॉडीमध्ये हे रिलीज केली जाते वर्म. आता ती वर्म कुठे जाते? लिम्फ वेसल्स मध्ये किंवा लिम्फॅटिक ऑर्गन्स मध्ये जाणार आहे. ओके, जे नोड्स आहेत, वेसल्स आहेत, त्याच्यामध्ये जाऊन ही डेव्हलप व्हायला लागते, वाढायला लागते. ते वाढल्यानंतर खूप टाइम पर्यंत तशीच राहते. त्याचे जे डेव्हलप शिल्ड्स आहेत ते हे करते, रिलीज केले जाते. ओके, त्याच्यामध्ये मग ते काय करते? ब्लड मध्ये थोड्या टाइम नंतर रिलीज होते. आणि ज्यावेळेस एक मायक्रो ऑर्गॅनिक परत मॉस्किटो तिला बाईट करेल, तर परत ती त्या मॉस्किटोच्या आतमध्ये एंटर करेल. ओके, तर अशा पद्धतीने जर ह्युमन्सची स्टेज पाहिली तुम्ही, ह्युमन्स फक्त सांगते मी तुम्हाला, ह्युमन्सला ज्यावेळेस एक मॉस्किटो बाईट करतो त्याच्या आतमध्ये ती रिलीज केली जाते. रिलीज केल्यानंतर लिम्फॅटिक ऑर्गन्स मध्ये डेव्हलप होते, तर तिथे ती खूप टाइम पर्यंत राहते आणि त्याच्यानंतर ती ब्लड स्ट्रीम मध्ये एंटर करते, ज्याच्यामध्ये काय होणार आहे? ती दुसऱ्या व्यक्तीपर्यंत ट्रान्समिट होऊ शकते. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा, अक्यूट एपिसोड जे आहे याच्यामध्ये काय सिम्पटम्स बघितले जातात? काही लोकांना हाय फिवर असेल, चिल्स असेल, पेनफुल इन्फ्लामेशन, खूप जे बॉडीमध्ये जे स्वेलिंग दिसते ती पेनफुल असणार आहे, ऑफ लिम्फ नोड्स. ओके, तर याच्यामध्ये बघा, डायग्नोसिस टिपिकली कन्फर्म बाय फाइंडिंग मायक्रोफिलॅरिया इन ब्लड सॅम्पल. आता डायग्नोसिस कशा पद्धतीने केलं जाऊ शकतं? तर एक आहे मायक्रोफिलॅरिया, जो काय पॉझिटिव्ह एजंट आहे. ही जी मायक्रोफिलॅरिया, ही जी वर्म आहे ती कशा ब्लड सॅम्पल मध्ये भेटते, त्यावेळेस तुम्ही काय करू शकता? सांगू शकता की या व्यक्तीला फिलॅरियसचं इन्फेक्शन झालेलं आहे. ट्रीटमेंट इन्व्हॉल्व्स अँटी पॅरासायटिक ड्रग्स. याच्यामध्ये अँटी पॅरासायटिक ड्रग्स दिले जातात. त्याच्यामध्ये डायइथिल कार्बाझेपाइन हे दिलं जाऊ शकतं, किंवा अल्बेंडाझोल हे एक दिलं जाते टू क्लिअर द लार्वी. जी लार्वी प्रेझेंट आहे या स्लाइड मध्ये बघा, जी लार्वी प्रेझेंट असते ओके ब्लड सॅम्पल्स मध्ये, तर त्यांना क्लिअर आउट करण्याचं काम करणारे अल्डोझोल. नाउ लॉंग टर्म मॅनेजमेंट फोकसेस ऑन रिगरस हायजीन. आता याच्यामध्ये जर लॉंग टर्म एकदा बॉडीमध्ये इन्फेक्शन झालंय त्याच्यानंतर मेडिकेशन घेऊ शकतात, पण आधी एक जो रिगरस हायजीनचा प्रॅक्टिस आहे, फिजिकल थेरपी टू प्रिव्हेंट सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन.
अँड मॅनेज प्रिव्हेंट परमनंट स्वेलिंग. खूप टाइम नंतर काय होते, परमनंट स्वेलिंग होते. तशी स्वेलिंग बॉडीवरती दिसायला लागते, पायांवरती दिसायला लागते. याच्या मॅनेजमेंटसाठी काही हायजीन प्रॅक्टिसेस घेतल्या जाऊ शकतात, फिजिकल थेरपी घेतल्या जाऊ शकतात. आणि हायजीन मेंटेन केल्यामुळे त्या व्यक्तीला परत सेकंडरी इन्फेक्शन होऊ नये कशाचं, हे इथे इम्पॉर्टंट आहे. नाउ सिम्पटम्स ऑफ फिलारियासिस. आता हे जे सिम्पटम्स काय असते याच्यामध्ये बघा, ब्रॉडली कॅटेगराइज इंटू 3 स्टेजेस. 3 स्टेजेस मध्ये यांना बघितलं जाऊ शकतं. पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम बघा, हे काय, वाउचेरिया ब्रॉन्कॉफ्टी, सिक्रेटली डॅमेजिंग द लिम्फॅटिक अँड रिनल सिस्टीम. लिम्फॅटिक सिस्टीम माहिती तुम्हाला, रिनल सिस्टीम काय, किडनी. येस, किडनीच्या सिस्टीम वरती इम्पॅक्ट करणार आहे. एक तर लिम्फ सिस्टीम आणि रिनल फंक्शनिंग दोन्ही डॅमेज होणार आहे या व्यक्तींमध्ये. तर याच्यामध्ये बघा, कारण की कुठेतरी रिनल सिस्टीम मध्ये बघितलं, किडनीचं फंक्शन पण तर आपल्या बॉडीमधलं वेस्ट मटेरियल पण रिमूव्ह आहे. ओके, तर त्याच्यावरती पण इम्पॅक्ट पडणार आहे आणि लिम्फॅटिक सिस्टीम वरती पण इम्पॅक्ट पडणार आहे. आता जे असिम्टमॅटिक स्टेजेस आहेत, ज्याच्यामध्ये सिम्पटम्स दिसत नाहीत, नो सिम्पटम्स, याच्यामध्ये काय होणार आहे, ती नॉर्मली लार्वी जाईल आपल्या लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये, तिथे ती ग्रो व्हायला लागेल, म्हणजे लिम्फॅटिक डॅमेज करतीये. हिडन इरेग्युलॅरिटीज इन लिम्फॅटिक ड्रेनेज किंवा डायलेशन ऑफ वेसल्स डायलेशन काय असतं, कॉन्स्ट्रिक्शन म्हणजे समजा ही नॉर्मल वेसल आहे, याचं डायलेशन म्हणजे यांचा जो डिस्टन्स आहे दोन वेसल्स मधला तो वाढतो, दॅट इज डायलेशन. म्हणजे ब्लड जे त्याच्यातून फ्लो होणार आहे ते जास्त कॉन्सन्ट्रेशन मध्ये फ्लो होणार आहे. एक तर डायलेशन ऑफ वेसल्स होत आहे आणि लिम्फॅटिक ड्रेनेज मध्ये प्रॉब्लेम्स दिसायला लागतात ज्यावेळेस असिम्टमॅटिक स्टेजेस असतात. मग इंटरनल इम्पॅक्ट मध्ये काय होत आहे, पोटेन्शियल डॅमेज टू किडनी, अल्टरेशन टू इम्युन सिस्टीम. डॅमेज सुरुवातीच्या स्टेजेस मध्ये ज्यावेळेस सिम्पटम्स बघितले नाही जात आणि व्यक्तीला कळत नाही की त्याला असं काही इन्फेक्शन झालेलं आहे, तर यांच्यामध्ये किडनीचे काही अल्टरेशन्स यायला लागतात, इम्युन सिस्टीम प्रॉपर फंक्शनिंग मध्ये नसते किंवा लिम्फॅटिक ड्रेनेज मध्ये काही इरेग्युलॅरिटीज बघायला म्हणजे नॉर्मली दिसायला लागतात. अक्यूट स्टेजेस म्हणजे याच्यामध्ये काय, फिलॅरियल फीवर आहे. याच्यामध्ये कधी कधी काही लोकांमध्ये अचानक काय होतं, सडन फीवर बघणं किंवा ट्रिगर्ड बाय बॉडीज इम्युन रिस्पॉन्सेस टू पॅरासाइट टू सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन. म्हणजे काय, सिव्हिअर फीवर बघितले जातात, चिल्स, थंडी वाजून येणे, मसल पेन. ओके, या गोष्टी बघितल्या जाऊ शकतात. आता हे कन्फ्युजन कशासोबत होऊ शकतं की त्या व्यक्तीला मलेरिया झालाय. आता अक्यूट फेजेस मध्ये आपण मलेरियाचे पण सिम्पटम्स सेम बघितले होते आणि फिलेरियाचे पण सिम्पटम्स सेम. तर याच्यामध्ये फिवर येणं, चिल्स, थंडी वाजून येणं, कारण की आरबीसी ज्यावेळेस रप्चर होतात त्यावेळेस चिल्स बघितल्या जातात. ओके, तर त्या सेम सिम्पटम्स इथे बघितले तर काय वाटू शकतं, मलेरिया झालेला आहे. ओके, त्याच्यानंतर इन्फ्लामेशन, रेडनेस, वॉर्मथ, गरम फील होतं त्या स्वेलिंग्स मध्ये किंवा पेनफुल स्वेलिंग. आता जी स्वेलिंग होते ती दुखणं म्हणजे तिथे पेन पण होईल, ऑफ लिम्फ नोड्स. ओके, ऑर वेसल्स, दॅट इज लिम्फॅजाइट्स. आता स्किन चेंजेस, स्किन मध्ये काय चेंजेस येतात, अफेक्टेड स्किन मे फील सेन्सिटिव्ह टू टच और इवन एक्सफोलिएट वन्स एपिसोड रिझॉर्ट. याच्यामध्ये काय होतात, सेन्सेशन तिथे जास्त प्रमाणामध्ये फील होतात. ओके, जसं जसं टफनिंग वाढत जाते, ती स्किन रट्ट व्हायला लागते, त्यावेळेस सेन्सेशन कमी व्हायला लागतात. पण सुरुवातीच्या स्टेजेस मध्ये ते जास्त सेन्सिटिव्ह असतं. ओके, इन्फेक्टेड स्किन कशी आहे, सेन्सिटिव्ह आहे, सेन्सिटिव्हेशन फील. जर एखाद्या व्यक्तीला तुम्ही बघितलं असेल, कोणाला किडा चावलाय तर त्याच्यामध्ये जी रेडनेस अशी डेव्हलप होते त्या साईटवरती आणि छोटे छोटे रेड पॉइल्स येतात. ओके, हे कोणाला झालं असेल किंवा कोणामध्ये बघितलं असेल, ज्याला झालेलं असेल त्यांनी खूप चांगल्या प्रकारे एक्सपिरियन्स घेतला असेल. त्याच्यावरती त्यांचा नॉर्मली एक कापडचा टच जरी झाला तर ते एवढं जास्त सेन्सिटिव्ह फील होतं. ओके, तर हे काय, सेन्सिटिव्हेशन, याच्यामध्ये सेन्सिटिव्हिटी वाढते. ते जर तुम्ही क्रोनिक स्टेजेस बघितला, क्रोनिक म्हणजे ऍडव्हान्स स्टेजेस, जसं जसं स्टेजेस डेव्हलप होतात त्याच्यामध्ये काय आता प्रॉब्लेम. आता हे जे क्रोनिक स्टेजेस आहेत ते विजिबल असतील, म्हणजे डोळ्यांना दिसतील की एक्झॅक्टली त्याच्या बॉडीमध्ये चेंजेस झालेले आहेत. सुरुवातीच्या अनसिम्टमॅटिक स्टेजेस मध्ये कळतच नाही की काय होतंय. आपण नॉर्मली जर बॉडीमध्ये जर प्रॉपर किडनीचं थोडं हे होत असेल किंवा त्रास होत असेल, बॉडीमध्ये इन्फ्लामेशन वाटत असेल, तर मोस्टली इन्फेक्शन असतील काही म्हणून इग्नोर करतो. थोडंसं जे काही नेक्स्ट स्टेजेस आहेत
अक्यूट स्टेजेस याच्यामध्ये काय बघितलं जातं की हात फिवर आहे थोडं, हॉस्पिटलमध्ये गेलं तर डॉक्टर एक तर ट्रीटमेंट देतील जसं की मलेरियाच्या रिलेटेड असेल, किंवा जर स्वेलिंग जास्त त्या स्टेजमध्ये दिसायला लागलं तर डॉक्टर डायग्नोज करू शकतात. क्रोनिक स्टेजमध्ये लगेच कळून येतं की एक्झॅक्टली झालंय काय, आणि त्याच्यामध्ये काय दिसणार आहे, लिम्फ इडिमा. लिम्फॅटिक सिस्टीमचा जो फ्लुइड आहे त्याला म्हटलं जातं लिम्फ. आता त्याच्यामध्ये इडिमा म्हणजे इडिमा इज स्वेलिंग बॉडीमध्ये, हे सॅच्युरेशन व्हायला लागतं, म्हणजे स्टॅग्नंट व्हायला लागतं पाणी. सिव्हिअर फ्लुइड बिल्डअप रिझल्टिंग इन मॅसिव्ह स्वेलिंग ऑफ लेग्स, आर्म्स, ब्रेस्ट और जेनायटल्स. तर याच्यामध्ये काय जास्त प्रमाणामध्ये हे फ्लुइड बॉडीमध्ये साठायला लागतं, जेणेकरून तिथे काय दिसते, स्वेलिंग दिसते, लेग्स मध्ये, आर्म्स मध्ये, हातांमध्ये, ब्रेस्ट मध्ये किंवा जेनायटल्स मध्ये दिसते. एलिफंटेसिस ज्यावेळेस एक्स्ट्रीम केस होते, स्किन बिकम्स थिक, ज्यावेळेस अशी थिक होती तिथली स्किन, काळपट पडायला लागते, डार्कन कलर मध्ये होते, तर ती जी स्किन कशासारखी दिसते, एलिफंट सारखी दिसते. म्हणून त्याच्या म्हणजे किंवा ज्या प्रकारे त्या ऑर्गनचा साईज वाढलेली असते, स्किन कलर असतो, टेक्स्चर असतो, त्याच्यामुळे पण त्याला एलिफंट स्किनमुळे एलिफंटॅसिस असं नाव दिलं गेलं. हायड्रोसिल काय आहे याच्यामध्ये, फॉर मेन दिस इज अ कॉमन मॅनिफेस्टेशन इन्व्हॉल्विंग पेनलेस बट मॅसिव्ह फ्लुइड अक्युम्युलेशन इन स्क्रोटम. त्यांच्या स्क्रोटम मध्ये काय होणार आहे, फ्लुइड अक्युम्युलेशन होत जातं, त्यालाच काय म्हटलं जातं, हायड्रोसिल. येस. तर कायल युरिया म्हणजे याच्यामध्ये बघा, कायल युरिया जर हे एकदम स्पेसिफिक कशाच्या रिलेटेड आहे, तर याच्यामध्ये काय, लिम्फॅटिक सिस्टीम ज्यावेळेस प्रॉपर फंक्शन करत नाही, तर त्याच्यामध्ये काय होणार आहे, जे लिम्फ आहे, जे व्हाईटिश फ्लुइड, ते डिरेक्टली रिलीज कुठे केलं जातं, तुमच्या किडनीमध्ये क्लिअर, आणि किडनीमधून काय होणार आहे, ते डिरेक्टली तुमच्या युरिन मध्ये रिलीज केलं जातं. म्हणून त्या लोकांची युरिन जी आहे ती मिल्की व्हाईट दिसते, व्हाईटिश कलरची युरिन त्या लोकांमध्ये दिसणार आहे, त्याला काय युरिया म्हणतात. आणि हे सिम्पटम्स डिरेक्टली कशामध्ये, हॉलमार्क आहे, हॉलमार्क सिम्पटम रिलेटेड टू फिलेरिया. नाउ ट्रॉपिकल पर्मनरी इओसोनोफिलिया याच्यामध्ये काय होणार आहे, दिस इज अ रेअर इम्यून हायपर रिस्पॉन्सिव्ह वेअर मायक्रोफिलिया बिकम ट्रॅप्ड इन लंग्स. आता जी ही मायक्रोफिलिया आहे, ज्यावेळेस ते ब्लड थ्रू पास होतात, ते काय होणार आहे, लंग्स मध्ये ट्रॅप होतात, रिलीज नाही केले जात, लंग्स मध्ये खूप म्हणजे टाइम पर्यंत राहतील. जर लंग्स मध्ये राहणार आहे तर काही प्रकारे ते म्हणजे इन्फेक्शन कॉज करतात. म्हणजे नॉक्चुर्नल ड्राय कफ, रात्रीच्या टाइम मध्ये त्यांना जास्त कफ येणं, नॉक्चुर्नल, कुठे पण नॉक्चुर्नल येईल, त्याला फक्त समजायचं नाईट, नाईटच्या टाइम मध्ये त्यांना कफ येणे. आता तुम्हाला वाटेल रात्री का कफ येतो, कारण की हे जे वर्म्स आहेत ते जास्त ऍक्टिव्हेटेड कधी असतात, रात्रीच्या टाइम मध्ये, पेरिफेरल ब्लड सिस्टीम मध्ये हे कधी रिलीज केले जातात, रात्री. ओके, कारण की फीडिंग हॅबिट जो यांचा क्युलेक्स मॉस्किटो आहे, तो सुद्धा रात्री बाईट करतो. तर याच्यामध्ये बघा, हे जे नॉक्चुर्नल म्हणजे बॉडीमध्ये जे वर्म्स आहेत त्या पण नॉक्चुर्नल आहेत, आणि रात्री कफ येणं, विझिंग, घशामधून जो आवाज येतो असं घरघर, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, हे इथं इम्पॉर्टंट आहे. मग अनएक्सप्लेन स्वेलिंग और थिकनिंग ऑफ स्किन, स्किन एज सुजायला लागते, ओके, स्वेलिंग दिसते. लिम्फ और जेनायटल्स कुठे दिसते, लिम्स मध्ये दिसणारे किंवा जेनायटल्स मध्ये दिसणारे. कॉन्स्टंट अ हेल्थ केअर प्रोव्हाइडेड फॉर डायग्नोस्टिक ब्लड टेस्ट, याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे हेल्थ केअरने यांना डायग्नोस्टिक टेस्ट सांगणं गरजेचं आहे. ओके, तर तुम्हाला वाटेल की मॅम याच्यामध्ये वर्म्स द्वारे होतंय, तर कशा प्रकारे होतं, आपण ज्यावेळेस सायकल यांची बघूयात तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झॅक्टली कळून येईल. तर याचा पॉझिटिव्ह एजंट बघा, वेगवेगळे पॉझिटिव्ह एजंट आहेत. याच्यामध्ये पहिला आहे वर्चेरिया ब्रॉन्कॉफ्टी, बर्गिया मेलिये, आणि आहे बर्गिया टिमोरी. ओके, हे 3 पॉझिटिव्ह एजंट असणार आहेत. आणि हे पॉझिटिव्ह एजंट आहे ज्यांच्यामुळे बॉडीमध्ये इन्फेक्शन होत आहे, राईट. म्हणजे हे इन्फेक्शियस एजंट आहे, पण वेक्टर एकच आहे, वेक्टर क्युलेक्स मॉस्किटो, क्युलेक्स मॉस्किटो. अडल्ट वर्म
त्याच्यामध्ये कोणत्या वर्म आहेत ते बघा, किती साईजचे असणार आहे, 2 to 4 सेंटीमीटर्स, फिमेल मोठे असू शकतात 2 to 8 सेंटीमीटर्स. लिम्फॅटिक वेसल्स मध्ये ते खूप टाइम पर्यंत राहतात आणि त्याच्यामुळे ते इन्फेक्शन कॉज करतात लिम्फॅटिक वरती आणि तिथून ते बॉडीचे जे ॲब्डॉमिनल लिम्फॅटिक्स असतात त्याच्यामध्ये ते एंटर करून तिथे स्वेलिंग आणि फ्लुइडचं अक्युम्युलेशन दाखवणार आहे. आता हे जे मायक्रोफिलरी आहे ते किती लॉंग आहेत हे बघा, 229 मायक्रोमीटर्स लॉंग असतात. आणि यांचे जे शेडर्ड हे जे आहे त्यांची ती आउटर कोटिंग असते, आउटर कोटिंग त्याला शेडर्ड म्हणतात. आणि ते टाइमनी काय करतात, या कोटिंगला रिलीज करतात बॉडीमध्ये. नॉक्चर्नल बायटिंग हॅबिट्स ऑफ क्युलेक्स मॉस्किटो, म्हणजे हे मॉस्किटो जे बाईट करतात ते कधी असतात, रात्री चावतात. डाययुरिनल सब पिरियडिसिटी, म्हणजे पिरियडिसिटी याच्यामध्ये डाययुरिनल कोणत्याही टाइम मध्ये, डे टाइम मध्ये जे बाईट करतात ते कुठल्या याच्यामध्ये बघितले जातात, स्पेसिफिकचे जे स्ट्रेन्स आहेत क्युलेक्स मॉस्किटोचे ते दिवसा म्हणजे बाईट करतात. पण जे हे क्युलेक्स मॉस्किटो आहे तो नॉक्चर्नल बायटिंग आहे, म्हणजे रात्री बाईट करतो. ओके, ट्रान्समिटेड बाय डाययुरिनल एडिस. ओके, वेगवेगळ्या एडिस मॉस्किटोनी पण हा ट्रान्समिट केला जाऊ शकतो. पण इम्पॉर्टंट याच्यासाठी क्युलेक्स मॉस्किटो खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. हा कशामुळे होणार आहे, क्युलेक्स मॉस्किटो जो वेक्टर आहे, पॉझिटिव्ह एजंट्स वाउचेरिया ब्रँकॉफ्टी आणि बाकीचे पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता स्प्रेड कसं होतो याचा, ही जी ट्रान्समिशन. येस मॅम, याचा वेक्टर अडल्ट फॉर्म नाही आहे का? अडल्ट फॉर्मच आहे. एक मिनिट मग आता तुम्ही क्युलिस मॉस्किटो म्हटला ना? येस येस, वेट, लिसन टू मी. हा जो वर्म आहे ज्याचं नाव वाउचेरिया ब्रँकॉफ्टी आहे, पॉझिटिव्ह एजंट आहे. म्हणजे ओके. इन्फेक्शन बॉडीमध्ये जो कॉज करतोय तो वेगळा आहे. आणि वेक्टर क्युलेक्स मॉस्किटो, आतापर्यंत वेक्टरचं काम काय आहे, जे एका पर्सन कडून दुसऱ्या पर्सन पर्यंत फक्त घेऊन जाण्याचं काम करणार आहे. समजा इथे एक गाडी आहे आणि त्याच्यामध्ये काही पर्सन्स आहेत. आता गाडी फक्त एक वेक्टरचं काम करते, म्हणजे त्या लोकांना दुसऱ्या जागेपर्यंत घेऊन जायचं काम करते. पण ट्रान्समिट इथे काय होत आहेत, लोक होत आहेत. मग इथे जे इन्फेक्शन बॉडीमध्ये कॉज करते ते वाउचेरिया ब्रँकॉफ्टी जी वर्म आहे ती कॉज करणारे इन्फेक्शन. पण इथे या वर्मला कोणीतरी घेऊन जायला पाहिजे ना, राईट, एका पर्सन कडून दुसऱ्या पर्सन पर्यंत. ओके, तो हा मॉस्किटो आहे आणि या मॉस्किटोचं नाव क्युलेक्स मॉस्किटो. आतापर्यंत जे मॉस्किटोज बघितलं होतं ते अॅनोफिलीज एडिस मॉस्किटो होतं, इथे आहे क्युलेक्स मॉस्किटो. समजते? येस मॅम. ओके. आता स्प्रेड कसा होता, स्प्रेड मध्ये अजून तुमच्या कॉन्सेप्ट जरा क्लिअर होतील. आता हा कॉन्टॅजियस डिसीज नाही. कॉन्टॅजियस काय असतात, जे एका पर्सन कडून दुसऱ्या पर्सन कडे लगेच ट्रान्समिट होतात. जर ते तुमच्या आजूबाजूला असतील, स्किन टू स्किन कॉन्टॅक्टमुळे होतात किंवा एअरबॉर्न इन्फेक्शन मधून कॉन्टॅजियस हे जातात. पण हा असा डिसीज नाही जो लगेच हवेतून पसरेल किंवा तुमच्या घरामध्ये कोणी असेल तर त्याच्यामुळे. हा वेक्टर बॉर्न डिसीज आहे. खूप इम्पॉर्टंट आहे बघा, परत एकदा ही कॉन्सेप्ट तुम्हाला इथे समजेल की ट्रान्समिशन सायकल ज्यावेळेस तुम्ही वेक्टर बॉर्न इन्फेक्शन मध्ये बघता, हा एक आहे इन्फेक्टेड पर्सन, ज्याला इन्फेक्शन झालंय, इन्फेक्टेड. ओके, आता हा आहे हेल्दी पर्सन, हेल्दी पर्सन. आता याच्या बॉडीमध्ये काय आहे, इन्फेक्शन आहे. आता इन्फेक्शन कशाच आहे, वर्म आहे याच्या बॉडीमध्ये, वर्म. आता ते वर्म उडत जाईल का हेल्दी पर्सन पर्यंत? नाही. मग पाण्यामधून जाईल का? नाही. मग कशामधून जाईल? कोणीतरी घेऊन जायला पाहिजे ना, या इन्फेक्टेड व्यक्तीकडून याच्याकडे जाणार कशी आहे, तर एक मॉस्किटो आहे. मॉस्किटो मॉस्किटो काय करेल, या व्यक्तीला, इन्फेक्टेड व्यक्तीला बाईट करेल, याचं ब्लड सक करेल. मग त्या ब्लड मध्ये कोण जाणार आहे, ही वर्म जाईल. ओके, याच्या ब्लड मध्ये वर्म जाईल. आता ज्या हा मॉस्किटो आहे त्याच्या बॉडीमध्ये ही वर्म वाढते आणि ज्यावेळेस हा मॉस्किटो, ओके, हाच मॉस्किटो जाऊन एका वेगळ्या व्यक्तीला, हेल्दी व्यक्तीला चावतो, त्यावेळेस ही जी वर्म आहे ती याच्या बॉडीमध्ये रिलीज केली जाते. याचा अर्थ आहे वेक्टर बॉर्न इन्फेक्शन. म्हणजे हा आहे मॉस्किटो जो वेक्टरचं काम करतोय, म्हणजे इथलं इन्फेक्शन घेऊन इकडे ट्रान्समिट करतात. ओके, जर एवढं समजलं असेल तर पुढे बघा. स्प्रेड फॉलोज अ स्पेसिफिक मॅन वेक्टर सायकल इन्व्हॉल्विंग 4 की स्टेप्स. याच्यामध्ये 4 आहे. पहिला आहे इंजेक्शन. म्हणजे याच्यामध्ये काय होणार आहे, मॉस्किटो बाइट्स अ पर्सन हु हॅज फिलॅरियस पॅरासाइट इन देअर ब्लड.
म्हणजे ही मॉस्किटो बाईट करेल इन्फेक्टेड व्यक्तीला ज्याच्या ब्लड मध्ये हा मायक्रोफिलेरिया असेल, ब्लड मध्ये प्रेझेंट असेल. ज्यावेळेस मॉस्किटो आता बाईट करणार आहे त्याच्या आतमध्ये हे ब्लड थ्रू वर्म जाते. दॅट इज इंजेक्शन फेज. ओके, म्हणजे इंजेस्ट मायक्रोस्कोपिक लार्वी कॉल्ड मायक्रोफिलेरिया. ही जी लार्वी म्हणजे लार्वी म्हणा किंवा ती वर्म म्हणा, ही याच्या ब्लड मध्ये जाईल मॉस्किटो पर्यंत. त्यानंतर आहे डेव्हलपमेंट इन वेक्टर. आता काय, आता डिरेक्टली ते दुसऱ्या व्यक्तीपर्यंत जाईल का? नाही. तिचे जे डेव्हलपमेंटल स्टेजेस आहेत ते याच्या वेक्टर मध्ये कम्प्लीट होतात. म्हणजे काय होईल याच्यामध्ये, मॉस्किटोच्या मध्ये द लार्वी, जी लार्वी आहे स्टेज, एक प्रायमरी स्टेज असतं एक मॅच्युअर अडल्ट बनण्यासाठी. ती लार्वीचे जे पुढचे स्टेजेस आहेत म्हणजे फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज पर्यंत ते काय होतात, इन्फेक्टिव्ह थर्ड स्टेज पर्यंत ते वेक्टरच्या आतमध्ये होतात, म्हणजे मॉस्किटोच्या आतमध्ये होतात. ओव्हर पिरियड ऑफ 10 to 14 डेज, 10 ते 14 दिवसापर्यंत ती लार्वी त्याच्या बॉडीमध्ये, मॉस्किटोच्या बॉडीमध्ये डेव्हलप होते. ओके, एकदा डेव्हलप झाल्यानंतर ती त्याच्या मिडगटमध्ये, ते आपण पुढे बघूयात, पण त्याच्या आता सलायव्हरी ग्लँड्स पर्यंत आलेली आहे. आता ट्रान्समिशनच्या वेळेस काय होतं, वेन द इन्फेक्टेड मॉस्किटो, त्या इन्फेक्शन झालं या मॉस्किटोला इन्फेक्शन झालं. आता तो उडत जाऊन अशा कम्युनिटीमध्ये जाईल जिथे हा रोग नाही. नाउ इट डिपॉझिट्स देअर मॅच्युअर लार्वी ऑन टू द स्किन. आता बघा, ही जी स्किन आहे, आता या स्किन वरती असा मॉस्किटो बाईट करतो. ओके, बाईट करणारे इथे. आता याच्याद्वारे ही मॉस्किटो वर्म इथे रिलीज केला जातो आणि इथून तो त्या साईड जिथे पंक्चर होते तिथून तो आतमध्ये एंटर करणार आहे. ओके, ऑन टू द स्किन वेर दे एंटर द बॉडी थ्रू बाईट वुंड. जिथे जखम होती, छोटी जखम होते, तर मॉस्किटो बाईट केल्यानंतर त्याच्यातून हा वर्म काय करतो, एंटर करतो बॉडीमध्ये. ओके, द मॅच्युरेशन इन होस्ट. आता मॅच्युरेशन कुठे झालं होतं, वेक्टर मध्ये झालं होतं, आतमध्ये आला ह्युमन बॉडीच्या. आता तू काय करणार आहे, लार्वी ट्रॅव्हल टू लिम्फॅटिक सिस्टीम पर्यंत ती ट्रॅव्हल करते. मग मॅच्युअर इन टू अडल्ट वर्म. आता इथे अडल्ट वर्म बनणार आहे. ओव्हर सेव्हरल मंथ्स कंटिन्युइंग द सायकल. ते खूप टाइम पर्यंत विदाउट शोईंग एनी सिम्पटम त्या लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये वाढत राहते, डेव्हलप करते, त्यांचे रेप्लिकेशन होतात. हे सर्व कुठं होणार आहे, ह्युमनच्या बॉडीमध्ये. म्हणजे स्प्रेड बघितला तुम्ही कशामध्ये होणार आहे, एक इन्फेक्टेड व्यक्तीला ज्यावेळेस एक मॉस्किटो बाईट करतो, त्याच्या ब्लड मधला तो वर्म आहे तो घेणार आहे, तर ब्रँक्रॉफ्टी, ओके असं म्हटलं जातं. ती काय करते, त्या मॉस्किटोच्या बॉडीमध्ये येते. इंजेक्शन झाल्यानंतर आता वेक्टरच्या बॉडीमध्ये ती वाढते. जे स्टेजेस आहेत मॅच्युरेशन स्टेज त्या लार्वीचे ते होतात. थर्ड नंतर काय होतं जातं, 10 ते 14 दिवस होतात. ट्रान्समिट, आता तो मॉस्किटो ज्यावेळेस त्या दुसऱ्या पर्सनला बाईट करतो, त्याला जे आता एक इन्फेक्शन म्हणजे वुंड साईट डेव्हलप होईल त्याच्या स्किनवरती, त्याच्या आतमध्ये ही वर्म काय करते, एंटर करते. एंटर केल्यानंतर लिम्फॅटिक सिस्टीम पर्यंत जाणार आहे आणि लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये जाऊन ती काय करते, आता डेव्हलप व्हायला लागते, अडल्ट स्टेज पर्यंत बनते. ही होते स्प्रेड होण्याचे एक सायकल. आता याच्यामध्ये प्रायमरी वेक्टर काय आहे, डिफरंट टाइप्स ऑफ मॉस्किटो आर रिस्पॉन्सिबल टू स्प्रेड इन व्हेरियस एन्व्हायरमेंट. वेगवेगळ्या एन्व्हायरमेंट मध्ये हे मॉस्किटो काय होतात, प्रायमरी वेक्टर ऍक्ट करतात. आता याच्यामध्ये जी क्युलेक्स आहे ते जगभरामध्ये किंवा सेमी अर्बन एरियाज मध्ये जर तुम्ही बघितलं, अर्बन एरियाज मध्ये, तर ही क्युलेक्स मॉस्किटो इम्पॉर्टंट आहे फॉर फिलॅरियस. त्याला सोडून अॅनोफिलीज पण हे करतात, रुरल एरियाज मध्ये हा वर्म ट्रान्समिट करू शकतात. एडीज पण हा मॉस्किटो वर्म ट्रान्समिट करू शकतात. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा, क्युलेक्स प्रायमरी आहे. जर ऑप्शन्स मध्ये हे चारी दिलेले असतील तर तुम्हाला कशावरती टिक करायचंय, क्युलेक्स वरती टिक करायचं. आणि इन केस हाऊ मेनी अबाव कॅन ऍक्ट ऍज अ प्रायमरी वेक्टर असा क्वेश्चन असेल आणि खाली थर्ड ऑप्शन असेल ऑल ऑफ द अबव, तर ऑल ऑफ द अबव ला टिक करायचं. जर क्युलेक्स असेल पर्टिक्युलरली तर क्युलेक्सला टिक करायचंय. ऑप्शन मध्ये ऑल ऑफ द अबव असेल तरी ऑल ऑफ द अबव ला टिक करायचंय. नाउ इम्पॉर्टंट फॅक्ट अबाउट स्प्रेड. जो स्प्रेड आहे त्याच्याबद्दल काय आहेत इम्पॉर्टंट फॅक्ट्स ते तुम्ही इथे लक्षात घ्या. नाईट ऍक्टिव्हिटी. जो काही फिलॅरियल पॅरासाइट आहे बॉडीमध्ये तो कसा नॉक्चुर्नल आहे. रात्री तो काय करतो, पेरिफेरल ब्लड जी सिस्टीम आहे आपले त्याच्यामध्ये तो रिलीज होतो किंवा त्याच्यामध्ये तो ऍक्ट करणार आहे, जेणेकरून जो हा मॉस्किटो आहे ज्यावेळेस त्याला बाईट करेल तो त्याच्यामध्ये एंटर करेल.
म्हणजे यांचं एक हॅबिटॅट आहे क्युलेक्स मॉस्किटोचं आणि त्या वर्मचं, जेणेकरून ते रात्रीच्या टाइम मध्ये जास्त काम करतात. म्हणून हा क्युलेक्स मॉस्किटो ज्यावेळेस रात्री बाईट करतो त्यावेळेस हे ऑलरेडी पॅरासाइट त्याच्या ब्लडमध्ये प्रेझेंट असतात. नाउ कॅरियर स्टेटस, पर्सन विथ द इन्फेक्शन ऑफन लुक हेल्दी फॉर इयर्स. आता जो समजा एखाद्या व्यक्तीला तुम्हाला इन्फेक्शन दिसायला लागतं, असं नाही की त्याला 10 दिवसात इन्फेक्शन झालं, खूप टाइम पर्यंत ते काय करतात, इन्फेक्शन त्यांच्या बॉडीमध्ये कॅरी करतात एका जागेवरून दुसऱ्या जागेवर. पण बघा ही किती हार्मफुल गोष्ट आहे. एखाद्या व्यक्तीला याचं इन्फेक्शन आहे पण त्याला दिसत नाहीये, पण तिथले मॉस्किटोज जर त्याला बाईट करत असतील, त्यांच्या बॉडीमध्ये काय जाईल, हा वर्म जाईल, तिथे रेप्लिकेट करेल त्या मॉस्किटोजच्या आतमध्ये, आणि हे मॉस्किटोज त्यांना कोणी थांबवू नाही शकत. ते दुसऱ्यांकडे जातील, त्यांना बाईट करतील, ते त्यांच्या बॉडीमध्ये परत इन्फेक्शन. म्हणजे जे कॅरियर्स आहेत, असिम्टमॅटिक आहेत, ते किती हार्मफुल असू शकतात. म्हणून तुम्हाला मॉस्किटो बायटिंग पासून प्रिव्हेंटच करायचे कम्प्लिटली. तर लुक हेल्दी, ते हेल्दी दिसतात पण खूप टाइम पर्यंत रिझर्वॉयर. व्हॉट इज रिझर्वॉयर? एखादी गोष्ट जी साठवून ठेवतात, दॅट इज रिझर्वॉयर. इथे ते काय करतात, ह्युमन बॉडी, असे व्यक्ती ज्यांना सिम्पटम्स दिसत नाही, हेल्दी दिसतात पण इन्फेक्शन झालेलं आहे, हे खूप टाइम पर्यंत अशा फिलेरियाच्या वर्मला रिझर्वॉयर म्हणून काम करतात. अलाविंग मॉस्किटोज टू पिक अप अँड पॅरासाइट अँड स्प्रेड देम टू अदर्स. जेणेकरून काय होतं, अशा ठिकाणी या लोकांना बाईट केल्यानंतर, यांचं ब्लड घेतल्यानंतर मॉस्किटोज मध्ये इन्फेक्शन होतं या वर्मचं, तिथे ते मॅच्युअर होतात आणि ज्यावेळेस ते दुसऱ्यांना चावतील तर त्यांच्यामध्ये पण हे इन्फेक्शन जाण्याचे जास्त चान्सेस आहेत. नाउ रिपीटेटेड एक्सपोजर, याचा अर्थ काय? रिपीटेटेड एक्सपोजर, जर मलेरियाचे मॉस्किटो तुम्हाला एकदा चावला, तुम्हाला मलेरिया होतो, पण ज्यावेळेस तुम्हाला फिलेरिया म्हणजे क्युलेक्स मॉस्किटो चावतो ज्याच्यामध्ये वर्म आहे, तर त्या वर्मचे एका याच्यामध्येच तुमच्या बॉडीला लगेच इन्फेक्शन होत नाही मलेरिया सारखं. रिपीटेटिव्हली ज्यावेळेस मल्टिपल टाइम ऑफ इन्फेक्शन तुमच्या बॉडीमध्ये याच्या रिलेटेड येणार आहे. ओके, रिपीटेटिव्हली ज्यावेळेस इन्फेक्शन होतं, लिम्फॅटिक सिस्टीम वरती याचा डॅमेज व्हायला लागतो, त्यावेळेस याचं इन्फेक्शन बॉडीमध्ये खूप सिरियस प्रमाणात वाढतं, त्यावेळेस एलिफेंटासिसच्या स्टेजेस पर्यंत जाऊ शकतो. नाउ अनलाइक मलेरिया, म्हणजे मलेरिया सारखं नाही हे की एकदा मॉस्किटो चावला आणि लगेच इन्फेक्शन दिसायला लागलं. Unlike malaria, becoming infected with lymphatic filariasis typically requires repetitive mosquito bites or over several months or years. बघा खूप टाइम लागतो हा डिसीज डेव्हलप व्हायला. एकतर ज्या लोकांमध्ये इन्फेक्शन आहे तर ते अशा एंडेमिक एरियामध्ये राहत होते जिथे अशा टाईपचे इन्फेक्शन लोकांमध्ये बघितले जातील, ज्यांच्या मॉस्किटोज मध्ये इन्फेक्शन गेलं असेल आणि त्यांच्याकडे आलेलं आहे. किंवा असंही होऊ शकतं की त्या व्यक्तींमध्ये खूप आधी यांना मॉस्किटो बाईट झालेला आहे आणि मग खूप काळानंतर त्यांना हे इन्फेक्शन दिसतंय. तर हे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत ज्याच्यामध्ये कॅरियर स्टेटस, नाईटची ऍक्टिव्हिटी, रात्री जास्त प्रमाणामध्ये यांच्या ब्लडमध्ये दिसतात, किंवा मॉस्किटो जे क्युलेक्स मॉस्किटो आहेत ते रात्री बाईट करणारे, रिपीटेटिव्ह एक्सपोजर नंतर हा इन्फेक्शन स्प्रेड होणार आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. आता ही जी वेक्टरची जी सायकल आहे, आता जर तुम्हाला ऑलरेडी स्प्रेड कळालं असेल तर वेक्टरची सायकल कळते, पण बघा समजून घ्या वेक्टरची जी लाईफ सायकल आहे ती कशी आहे. याच्यामध्ये इंजेक्शन होणार आहे ऑफ मायक्रोफिलेरिया. आता मायक्रोफिलेरिया कुठे प्रेझेंट आहे, त्या ह्युमनच्या इन्फेक्टेड बॉडीमध्ये. द सायकल बिगिन्स विथ मॉस्किटो, कोणता मॉस्किटो, क्युलेक्स असू शकतो, अॅनाफिलिस किंवा ऍडिस, बाईट्स अँड इन्फेक्टेड ह्युमन. जे एखादा इन्फेक्टेड ह्युमनला ज्यावेळेस बाईट करतात त्यावेळेस यांच्यामध्ये या मॉस्किटोच्या मध्ये इन्फेक्शन जातात. कंटेनिंग मायक्रोफिलेरिया जे कोणत्या स्टेजमध्ये असतात, एक फर्स्ट स्टेजमध्ये असतात, लार्वीच्या स्टेजमध्ये असतात. स्टेज 1 लार्वी. These larvae are often most active in human bloodstream at night. बघा नाईट मध्ये हे खूप ऍक्टिव्हली फ्लो करत असतात. टू मॅच द फीडिंग हॅबिटाइट्स ऑफ मॉस्किटो. ओके, मॉस्किटोची जी फीडिंगची हॅबिटाइट आहे त्याला मॅच करण्यासाठी हे रात्री ब्लड मध्ये रिलीज होतात. त्यानंतर बघा मायग्रेशन अँड फर्स्ट मोल्ड, जे काय तुम्ही म्हटला की ते काय असतात, त्यांना मोल्ड असतात, मोल्ड ते रिलीज केले जातात. विथिन 2 to 6 hours ऑफ इंजेक्शन, एकदा इंजेक्शन केलं. आता हे कोणाच्या स्टेजमध्ये होतंय, मॉस्किटोच्या बॉडीमध्ये होतंय. समजून घ्या मॉस्किटोच्या बॉडीमध्ये काय होतंय,
ते मायग्रेट करणार आहेत कुठे 2 ते 6 तासानंतर एकदा मॉस्किटो ते ब्लड सॅम्पल घेतोय मायक्रोफिलॅरी शेड देअर आउटर शेट त्यांचं जे आउटर कव्हरिंग असतं ते रिलीज करणार आहेत आणि ते कशामध्ये करतात पेनिट्रेट करतात मिडगटमध्ये. आपण मिडगटचा रोल बघितलं होतं मिडगटमध्ये ते मॅच्युरेशन होतं पण हे काय करणार आहे मिडगटची जी सेल्स आहेत त्यांच्यामध्ये ते काय करतात पेनिट्रेट करतात किंवा इन्सर्ट करतात. नाव ते मायग्रेट टू थोरॅसिक मसल्स कुठे असणार आहे चेस्टचे मसल्स आहेत ऑफ द मॉस्किटो वेअर दे ट्रान्सफॉर्म इनटू शॉर्ट थिक सॉसेज शेप लार्वी. ओके सॉसेज शेप लार्वी फर्स्ट याच्यामध्ये ते मिडगट मध्ये एंटर करतील तिथून ते थोरॅसिक सेल्स मध्ये किंवा थोरॅसिक मसल्स मध्ये जाणार आहे ते सॉसेज शेपचे इथे दिसतात. ओके मग याच्यामध्ये ते फर्स्ट स्टेज त्यांची कंप्लीट करणार. आता पुढच्या 10 ते 14 दिवसांमध्ये डिपेंडिंग ऑन टेम्परेचर अँड ह्युमिडिटी लार्वी जे आहे त्यांचा सेकंड मोल्ड टाकते. आता मोल्ड काय आहे तुम्हाला वाटेल बघा जसं सापाचं कातन माहिती असेल तुम्हाला जसं साप त्यांचं स्वतःचं स्किन आहे ती शेड करतो रिमूव्ह करतो आणि नवीन त्याच्यामुळे त्याला काय मिळतं एक तो जास्त पद्धतीने म्हणजे चांगल्या पद्धतीने पळू शकतो म्हणजे चालू शकतो. त्याची जी स्किनचं रिमूव्हल आहे त्याला म्हणतात मोल्ड. ओके मोल्ड करतात तशाच पद्धतीने हे वर्म्स आहेत ते पण मोल्ड करतात त्यांची स्किन म्हणजे रिलीज करतात त्यांची स्किन जुनी स्किन. तर 10 ते 14 दिवसामध्ये त्यांची परत एकदा स्किन रिलीज करतात त्यांचे सेकंड स्टेज मध्ये इथे डेव्हलप होणार. नाव दे ग्रो लॉंगर या स्टेज मध्ये ते काय स्लेंडर बनतात आधी ते असा लांब लचक बनतात कोणत्या या स्टेज मध्ये स्लेंडर बनतील लॉंग बनतील ऍज दे कंटिन्यू टू डेव्हलप सेकंड टू थर्ड स्टेज मध्ये ते डेव्हलप होणारे स्लेंडर याच्यामध्ये. नाव इन्फेक्टिव्ह स्टेज जी थर्ड स्टेज आहे फायनल मोल्ड रिलीज केल्यानंतर थर्ड स्टेज लार्वीचा दे बिकम इन्फेक्टिव्ह स्टेज त्या इन्फेक्शन कॉज करण्याच्या स्टेजमध्ये येतात आणि ही लार्वी आहे ती कुठे मायग्रेट करते आता थोरॅसिक मसल मध्ये किंवा माउथ पार्ट पर्यंत ते आता रिलीज करणार आहे. वेट फॉर मॉस्किटोज नेक्स्ट ब्लड मील आता ते माउथ पार्ट मध्ये जाऊन राहतात ह्या स्टेजमध्ये थर्ड स्टेजमध्ये. ते माउथ पार्ट मध्ये ज्यावेळेस मॉस्किटो आता परत बाईट करणार आहेत ते रिलीज करतात स्किन वरती. आता ट्रान्समिशन टू ह्युमन्स कसं होतंय वेन द इन्फेक्टेड मॉस्किटो बाईट्स अनदर पर्सन ज्यावेळेस एक इन्फेक्टेड मॉस्किटो आता बाईट करणार आहे एखाद्या हेल्दी पर्सनला बाईट केल्यानंतर तिथे ते रिलीज केले जातात आणि इथे जी पंक्चर डेव्हलप झाली म्हणजे ते जो छोटे जखम झाली आहे तर त्या याच्यातून ते आतमध्ये एंटर करतात. ओके दे डू नॉट एंटर द ब्लड डिरेक्टली थ्रू प्रोबोसिक्स किंवा ज्यांचं ते इथे आहे जी साईट ज्याच्यातून ते काय करणार आहे सक करणार आहे ब्लड त्याच्यातून ते रिलीज नाही करत आतमध्ये जसं की आपण मलेरिया डेंग्यू चिकनगुनिया सगळ्यांच्या याच्यामध्ये सेम बघितलं होतं पण हे क्राउल करतात. क्रॉल म्हणजे सरपटणे क्राउल इनटू द पंक्चर वुंड जिथे पंक्चर वुंड झालंय जखम झालेली त्याच्या आतमध्ये ते एंटर करतात. लेफ्ट बाय मॉस्किटो बाईट एंटर द ह्युमन होस्ट अँड बिगिन टू मॅच्युरेशन प्रोसेस इन द लिम्फॅटिक सिस्टीम. एकदा इथून आतमध्ये केल्यानंतर ते लिम्फॅटिक वेसल्स मध्ये जातात तिथे ते वाढायला लागतात आणि पुढच्या स्टेजेस मध्ये ते डेव्हलप होतात. ओके म्हणजे ट्रान्समिशन टू ह्युमन इथे काय बघितलं तुम्ही परत एकदा रिवाइज करा. एकतर इंजेक्शन ज्याच्याद्वारे ते काय करतात मॉस्किटोच्या बॉडीमध्ये इन्फेक्टेड ब्लड मधून हे वर्म्स एंटर केले जातात बॉडीमध्ये. आता मॉस्किटो कोणता असू शकतो क्युलेक्स अॅनोफिलिस ऍडिस असतो फर्स्ट स्टेज मध्ये आतमध्ये बॉडीमध्ये येणार आहे. आता ज्यावेळेस त्यांचं फर्स्ट 2 ते 6 तासांमध्ये ते त्यांचं फर्स्ट शेड करणारे आणि ते काय करतात मॅच्युअर फर्स्ट स्टेज लार्वी बनतात सॉसेज शेपचे असतात मिडगट मध्ये एंटर म्हणजे पेनिट्रेट करतात त्या सेल्स मध्ये. आता सेकंड मोल्डच्या वेळेस ते 10 ते 14 दिवसामध्ये काय करणार आहे त्यांचा सेकंड मोल्ड टाकणार आहे. सेकंड मोल्ड झाल्यानंतर म्हणजे त्यांची सेकंड टाइम स्किन ते रिलीज करतात आणि त्याच्या याच्यामध्ये काय होतं ते स्लेंडर बनतात लॉंग बनतात लांब लचक बनतात. तर थर्ड याच्यामध्ये इन्फेक्शियस स्टेज मध्ये ते डेव्हलप होतात ज्याच्यामध्ये ते थोरॅसिक किंवा थोरॅसिक मसल्स मध्ये माउथ सेल्स मध्ये ते एंटर करतील मॉस्किटोच्या. तर ज्यावेळेस मॉस्किटो एखाद्या ह्युमनला बाईट करतो तर ते काय करणार आहे त्याच्याद्वारे ते एंटर करतील त्या पंक्चर साईट मधून ते क्रॉल करून आतमध्ये येतील. एकदा ते आतमध्ये आले आता ते लिम्फॅटिक वेसल्स पर्यंत ट्रॅव्हल करतील
लिम्फॅटिक वेसल्स मध्ये ते तिथे सेटल होतात, तिथे वाढतात आणि अडल्ट स्टेज पर्यंत. आता हे काय एंटर केल्याने काय होती, लार्वीच होती, लार्वीच्या स्टेजमध्ये. पुढच्या स्टेजेस मध्ये ते काय करणार आहे, मॅच्युरेशन स्टेज मध्ये अडल्ट फेज पर्यंत ते लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये डेव्हलप होते. ओके, हे तुम्ही बघितलंय लाईफ सायकल ऑफ वेक्टर फिलारियासिस, म्हणजे यांच्यामध्ये इन्फेक्शन कसं ट्रान्समिट होणार हे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघितलंय. ओके, तर आता जो काही पार्ट आहे तो आपण फिलारियसचा कम्प्लीट केला, की एक्झॅक्टली फिलारिसिस आहे काय, कशाद्वारे होतं, याच्यासाठी पॉझिटिव्ह एजंट काय आहे. ओके, ज्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये सिम्पटम्स कशा प्रकारचे दिसत आहेत हे पण एकदा लक्षात ठेवा. आता हे तुम्हाला डायग्राम व्यवस्थित कळालं असेल. ओके, ज्यावेळेस ह्युमनच्या बॉडीमध्ये इन्फेक्शन ज्यावेळेस जाईल, तिथून ज्यावेळेस एक मॉस्किटो बाईट करतो, हे ब्लड सॅम्पल घेणार आहे. मॉस्किटो टेक्स ब्लड मिल घेणार, त्याच्यामध्ये मायक्रोफिलारिया शेड्स म्हणजे त्यांची जी स्किन आहे पेनिट्रेट मिडगट मध्ये एंटर करेल. त्याच्यामध्ये ते फर्स्ट लार्वीच्या स्टेज मध्ये येईल, त्याच्यानंतर सेकंड नंतर थर्ड लार्वीच्या स्टेज मध्ये येईल. आता थर्ड लार्वीचं स्टेज म्हणजेच काय, इन्फेक्शियस स्टेज आहे. आता इथून काय करतं ते, मायग्रेट टू हेड अँड मॉस्किटोज प्रोबॉक्सिस, म्हणजे ही असा ऑर्गन आहे ज्याच्याद्वारे मॉस्किटो बाईट करतात. तर या ऑर्गन पर्यंत ते जाणार आहे. ज्यावेळेस इथे प्रेझेंट असतील तर तुम्हाला माहितीये पुढे ज्या साईडवरती ते पंक्चर करतील तिथे रिलीज करणारे क्रॉल करून ते बॉडीमध्ये एंटर करतात. ओके, तर याच्या पुढचा जो एपिडेमिओलॉजीचा पार्ट आहे तो आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूयात.